हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा होता गुरुवार आणि त्याचबरोबर आज गुरु पुष्यामृत योग देखील होता, त्यामुळे खास करून स्वामींची सेवा देखील मला करायची होती। तर जे खालची फुलं होती म्हणजे जी शिळी फुलं होती तर ती मी आता उचलत होतो, कारण कालचा होता बुधवार आणि मला म्हणजेच पांढरी जी फुलं होती तर ती बरीचशी मिळून गेली होती, त्यामुळे जो पांढऱ्या फुलांचा गजरा होता तर तो मी तयार केला होता। आणि जे मी पूजेमध्ये फुलं यूज करतो तर ती म्हणजेच मी झाडांच्या बुडामध्ये टाकून देतो। म्हणजेच तुम्ही बघितलं असेल माझे पहिले व्हिडिओ, तर म्हणजे जिथे मी राहतो तर तिथे साईडला म्हणजे गार्डन आहे, तर तिथे मी जी फुलं असतात देवांना आपण वाहलेली तर ते मी त्यांच्या बुडामध्ये टाकून देतो, जेणेकरून त्यांचं खतामध्ये रूपांतर होते आणि त्या झाडांनाच त्याचं पोषण भेटतं। किंवा तुम्ही जे काही म्हणजेच पूजेमध्ये फुलं यूज करता तर ती तुम्ही तुमच्या निर्माल्यामध्ये टाकत जा, इकडे तिकडे कुठेही टाकत जाऊ नका, कारण ती देखील आपल्या पूजेचा एक भागच असतो। त्यामुळे जिथे म्हणजे तुमच्या निर्मल्याचं तुम्ही जमा करता नंतर मग ते तुम्ही तुमच्या म्हणजेच नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये टाकू शकता। तर तशा प्रकारे तुम्ही त्या फुलांची विल्हेवाट लावू शकता किंवा त्यांचं खतामध्ये देखील रूपांतर करू शकता। किंवा म्हणजेच तुमच्या जर घरामध्ये झाडं वगैरे असतील तर तुम्ही त्यांच्या बुडामध्ये जर ते टाकून दिले तर ते मातीमध्ये कुजून त्यांचं खतामध्ये रूपांतर होऊन जाते। म्हणजेच आपले फुलं देखील इकडे तिकडे कुठं पडत नाहीत आणि त्यांच्यावर पाय देखील म्हणजेच पडत नाही। नाहीतर आपण इकडे तिकडे जर फुलं ठेवली तर त्याच्यावरती पाय देखील पडतात, या गोष्टीची थोडीशी काळजी घेतली पाहिजे। तर आज गुरुपुष्यामृत योग देखील होता, त्यामुळे मला महाराजांची देखील सेवा करायची होती। तर जो महाराजांचा माझ्याकडे फोटो आहे तुम्ही बघितला असेल तर त्याच्यावरती म्हणजेच तिन्ही देखील देव आहेत, म्हणजेच स्वामी देखील आहेत, त्याचबरोबर भगवान म्हणजेच दत्तात्रय देखील आहेत आणि जे आपले गजानन महाराज आहेत शेगावचे तर ते देखील आहेत, त्याचबरोबर साईबाबा देखील आहेत। तर या फोटोमध्ये म्हणजे सर्व देवता येऊन जातात, त्यामुळे हा फोटो म्हणजेच मला माझ्या आत्याकडून मिळाला। म्हणजेच मी माझ्या आत्याकडून हा फोटो घेतला होता। तर स्वामी केंद्रामधून जो महाराजांचा मी एक फोटो घेतला होता पण तो मी म्हणजे सोबत आणला नव्हता, त्यामुळे हा जो फोटो तुम्ही आता बघत आहात तर आज मी माझ्यासोबत घेऊन आलो होतो। तर तो देखील आज क्लीन करून घेतला, म्हणजेच ओल्या कपड्याने तो पुसून घेतला, त्यानंतर सुक्या कपड्याने पुसून घेतला, त्यानंतर त्याच्यावरती म्हणजे जे अष्टगंध होतं माझ्याकडे जे केसर अष्टगंध आहे तर तेच आता मी माझ्या पूजेमध्ये यूज करतो, कारण त्याचा वास देखील खूप छान आहे। आणि आपण ते चंदन जेव्हा फोटोला किंवा आपल्या देवांच्या मूर्तींना लावतो तर आपल्या देवांच्या मूर्ती म्हणजेच त्याचा इफेक्ट होत नाही त्यांच्यावरती, कारण ते चंदन खूप चांगल्या क्वालिटीचं आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर केलं की मी ते कोणाकडून बनवलं, तर तेच चंदन मी म्हणजे फोटोला लावत असतो। तर महाराजांचा फोटो मी क्लीन करून घेतला, त्यानंतर महाराजांच्या फोटोला मी अष्टगंध लावून घेतलं, त्याचबरोबर कुंकू देखील लावून घेतलं। त्यानंतर जो मंगल कलश होता तर तो आपण शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा आपण पौर्णिमेला चेंज करू शकतो। तर आजचा होता गुरुवार आणि उद्याचा आहे शुक्रवार, तर जो कलश होता तर तो मी उद्या चेंज करेल, म्हणजेच जो तांब्या आहे कलशाचा तर तो मी क्लीन करून घेईल। त्याचबरोबर आज दीपामावस्या देखील होती, तर तो व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल। तर संध्याकाळीच म्हणजे जी दीपामावस्याची पूजा होती तर तिची देखील तयारी करायची होती, म्हणजेच जेवढे काही माझ्याकडे दिवे होते तर तेवढे मी सगळे लावणार आहे। तर तुम्हाला शॉर्ट्स तुम्ही बघितलेच असतील, तर जो लॉंग व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला उद्या पाहायला मिळेल। तर जी दीपामावस्या असते तर ती म्हणजेच मला करायला खूप आवडते, म्हणजेच जे दिवे असतात जेव्हा आपण प्रज्वलित करतो तर त्यांचा जो प्रकाश आहे तर तो देखील खूप छान असतो आणि तेव्हा आपण जेव्हा सेवा करतो तर खरंच मन म्हणजे आपलं प्रसन्न होऊन जातं। त्यामुळे जी संध्याकाळची सेवा आहे तर ती देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करेल, पण तो व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल, कारण जो व्हिडिओ आहे तर तो थोडासा लॉंग झाला होता, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये पाहायला मिळेल। तर आज जी स्वामी सेवा करायची होती तर महाराजांना देखील जे वस्त्र होते तर ते मी परिधान केले, म्हणजेच महाराजांच्या मूर्तीचा पहिले मी अभिषेक करून घेतला म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणून। त्याचबरोबर मी जे श्री सूक्त आहे तर ते देखील आपण म्हणू शकतो, त्याचबरोबर जे पुरुष सूक्त आहे तर ते देखील आपण म्हणायचं असतं, तर ते देखील म्हणत महाराजांचा मी अभिषेक करून घेतला। त्यानंतर महाराजांना मी वस्त्र परिधान केले, तर तुम्ही पांढऱ्या कलरचे वस्त्र बघत आहात। तर जेव्हा आषाढी एकादशी होती तर तेव्हा देखील महाराजांना मी पांढऱ्या कलरचे वस्त्र परिधान केले होते, खास करून म्हणजेच असे जेव्हा आपले सण वगैरे येतात तर तेव्हा महाराजांना घालण्यासाठीच मी हे वस्त्र बनवले होते। तर गुरुपौर्णिमेला देखील महाराजांना मी निळ्या कलरचे वस्त्र परिधान केले होते, जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। तर आज पांढऱ्या कलरचे वस्त्र मी महाराजांना परिधान केले, त्यानंतर जो मुकुट होता महाराजांना तर तो मी महाराजांना परिधान करून घेतला। त्याचबरोबर जी गणपती बाप्पांची मूर्ती होती माझ्याकडे तर तिला देखील मी अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर जी फुलं मी आणली होती तर ती देखील मी सर्व देवांना वाहून घेतली आणि जी पांढरी फुलं होती तर ती देखील मी वाहून घेतली, म्हणजेच ती देखील मला मिळून गेली होती तर ती देखील मी सर्व देवांना वाहून घेतली।
त्याचबरोबर आजचा वार होता गुरुवार, तर जो रांगोळीचा साचा आहे माझ्याकडे श्री स्वामी समर्थ, तर या रांगोळीच्या साच्याने मी रांगोळी देखील काढून घेतली, कारण जेव्हा आपण आपल्या पूजेमध्ये रांगोळीचा यूज करतो तर तेव्हा खरंच आपली पूजा दिसायला देखील खूप छान दिसते आणि मला देखील खूप छान वाटतं जेव्हा मी रांगोळी काढतो, म्हणजेच मी हाताने देखील रांगोळी काढतो आणि खास करून म्हणजेच आता मी जॉबला आहे त्यामुळे मला जास्त वेळ भेटत नाही पूजेसाठी म्हणजे सेवा करण्यासाठी, तर जे रांगोळीचे साचे होते तर तेच मी बनवून घेतले, कारण 2 मिनिटामध्ये काम आपलं होऊन जाते रांगोळीचे साचे जर असले, कारण त्याच्यावरती फक्त आपल्याला पांढरा कलर किंवा जे काय कोणत्या रंगाचे तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर तो कलर टाकून दिला की जी रांगोळी आहे तर ती सुबक खाली उमटते, त्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो। त्यामुळेच जे रांगोळीचे साचे होते तर मी ऑनलाईनच बनवले होते आणि त्यांचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, कारण जे कोणी जॉबला असतात तर त्यांच्यासाठी टाईम मॅनेज करणं खूप महत्त्वाचं असतो, कारण म्हणजे सेवा देखील करायची असते आणि त्याचबरोबर म्हणजे आपल्याला ऑफिसला देखील जावं लागतं, त्यामुळे अशा प्रकारचे जे रांगोळीचे साचे आहेत तर हे खरंच आपल्याला खूप यूजफुल ठरतात, त्यामुळे तुम्ही देखील अशा प्रकारच्या रांगोळीच्या साचांचा यूज करत जा। त्यानंतर जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर हे देखील मी साईडला ठेवून घेतलं, त्याबरोबर जी माळ होती म्हणजेच ही चंदनाची माळ आहे तर ही देखील म्हणजेच माझ्याकडे गेली 2 वर्षे झाले आहे, याच्यावरतीच मी महाराजांचा जप करत असतो। कोणतीही सेवा सुरू करण्याअगोदर आपण श्री स्वामी स्तवन वाचून घेतो आणि त्यानंतर आपल्या सेवेला सुरुवात करतो। यानंतर मी महाराजांची एक माळ जप केली, त्यानंतर जी गणपती बाप्पांचा अथर्वशीर्ष आहे तर ते देखील मी वाचून घेतो आणि त्यानंतर जे आपल्याला नित्यसेवेमध्ये 3 अध्याय वाचायचे असतात तर ते माझे आता वाचणं चालू होते आणि एकीकडे जो स्वयंपाक होता तर तो देखील माझा म्हणजेच चालू होता, म्हणजेच कुकर मी गॅसवर ठेवून दिलं होतं आणि दुसरीकडे स्वामीसेवा देखील चालू होती, कारण आता सकाळचे वाजले होते 8, तर 10 वाजता मला ऑफिसला जावं लागतं आणि त्याच्या अगोदरच जे काही सेवा करायची असते मला तर ती मी करून घेतो आणि पूर्ण जो टाईम आहे तर तो चांगल्या प्रकारे मॅनेज करतो, कारण आता दुपारून ऑफिसवरतून आल्यानंतर जे काही दिवे होते तर ते सर्व क्लीन देखील करायचे होते आणि दिवे क्लीन करायचे म्हटलं तर आपला बराचसा वेळ त्याच्यामध्ये जातो, कारण जे दिवे असतात तर ते म्हणजेच काळपट पडतात आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकतो तर ते चिकट देखील होतात, तर त्यामुळे ते दिवे जे होते तर ते देखील मी क्लीन करायचे होते आणि जो देवघरामधला तुम्ही दिवा बघत आहात तर हा अखंडच चालू होता, म्हणजेच कंटिन्यू मी तो चालू ठेवला होता आणि त्यानंतर जे काही दुसरे दिवे होते तर सर्वच दिवे मला लावायचे होते, त्याचबरोबर ज्या मातीच्या पंत्या होत्या तर त्या देखील आजच्या दिवशी मला लावायच्या होत्या, म्हणजे त्याच्यामध्ये आपण कॅन्डलचे दिवे देखील लावू शकतो, तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर करेल। तर आजची जी गुरुपुष्यामृत योगाची जी पूजा होती स्वामींची तर ती माझी अशा प्रकारे झालेली आहे आणि स्वामी देखील खूप छान दिसत आहेत। जेव्हा आपण स्वामींना अशा प्रकारचे वस्त्र परिधान करतो तर तेव्हा स्वामींना देखील खूप छान वाटतात आणि दिसायला देखील खूप छान दिसतात, तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती माझ्या आता झालेली आहे। तर तुम्हाला माझी आजची केलेली स्वामी सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। आणि जे महाराजांनाच म्हणजेच जे अजून काही वस्त्र मी तयार करणार आहे महाराजांसाठी तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल। त्याचबरोबर आज गुरुवार होता तर आज आपण कोणत्या सेवा कराव्यात तर या संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे, म्हणजेच हे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, आपण कोणत्या वारी कोणत्या सेवा कराव्यात